स्लम डॉग. होय, झोपडपट्टी म्हटले की डोळ्यांसमोर उभी राहते ती विदारक परिस्थिती. ती प्रचंड गरिबीची झळा सोसत असणारी गरीब माणसं, दारिद्र्याच्या दलदलीने भरलेली दुनिया, तुटपुंज्या गरजांसाठी आयुष्यभर आखात करणारी ती गर्दी. झोपडपट्टीच्या कोणत्याही गल्लीतून कानोसा घेत जर चाललं तर प्रत्येक पावलांगणी घरातून पडणारा तो वेगवेगळा वेदनायुक्त आवाज, जणू काही आयुष्याचा बारदाना ते त्यांच्या बोलण्याच्या आक्रोशातून व्यक्त करत आहेत. काम कुजा, कुछ कमा केला, बाल बच्चे भूके मर रे, 500 गोड तेल आणि 500 बोंबिल दे म्हातारे. अरे अजून किती दिवस आमच्या जीवावर खाणार. कुठं कामच भेटणं झालंय माय. चल भाई माल मारणे को. मोठाले सपान बघायला ह्यो काय आमदाराच्या पोटचा आहे होय. असे ते विविध संवाद ऐकायला मिळतात. आणि याच पूर्ण नकारात्मक परिस्थितीने बनवलेल्या या मोहल्ल्यात एक लावारा सुपाळून काहीतरी करू पाहत होता. स्वतःच्या अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना सत्याकडे नेऊ पाहत होता. ज्या परिसरात फक्त 2 वेळच्या भाकरीचा विचार केला जातो, याच मोहल्ल्यात हा कोणीतरी लोअर मिडल क्लास कुटुंबातला मुलगा काहीतरी असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करण्याचे स्वप्न पाहू लागला होता. होय, किशोर डांगे. तोच किशोर डांगे जो झोपडपट्टी ते अमेरिका आणि अशी कित्येक देश पायाखाली तुडून आलाय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I'm